माझं नाव जिया शर्मा आहे. मी दिल्लीमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहते. आमचं सकाळचं वातावरण अगदी साधं पण सुखद असतं. चहाच्या कपाबरोबर वर्तमानपत्र आणि मुलांच्या हसण्याखिदळण्याने दिवसाची सुरुवात होते. मी एका शाळेत शिक्षिका आहे आणि गेल्या 12 वर्षांपासून मुलांना शिकवणं हेच माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग राहिलाय. माझ्या वर्गात 3री ते 5वीची मुलं असतात. त्यांच्या चमकत्या डोळ्यातली उत्सुकता आणि सतत विचारले जाणारे प्रश्न माझा दिवस रंगीत करून टाकतात. मी मुख्यतः मराठी आणि सामाजिक शास्त्र शिकवते. जेव्हा मुले माझं ऐकतात किंवा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी कथा शेअर करतात, तेव्हा मला वाटतं मी फक्त शिक्षक नाही, त्यांच्या लहानशा जगातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. माझं आयुष्य फार साधं आहे, पण त्या साधेपणातही एक वेगळीच शांतता आहे. आमचं घर दिल्लीच्या रोहिणी भागात आहे. एक छोटंसं 3 खोल्यांचा फ्लॅट, जो मी आणि माझ्या नवऱ्याने राहुलने अनेक वर्षांच्या मेहनतीने सजवलाय. भिंतीवर आमच्या मुलांनी अनन्या आणि आरवने काढलेले चित्र, शाळेतून मिळालेला एक जुना पण आवडता सोफा आणि माझी छोटीशी स्वयंपाकघर, जिथे मी प्रत्येक रविवारी कुटुंबासाठी काहीतरी खास बनवते. राहुल माझा जीवनसाथी होता, ज्याने माझं जीवन पूर्ण केलं. तो सिमेंटचा व्यवसाय करायचा. त्याचं काम त्याला गल्ल्यांपासून ते जवळपासच्या शहरांपर्यंत घेऊन जायचं. तो अतिशय मेहनती, हसतमुख आणि असा माणूस होता जो सगळ्यात कठीण प्रसंगातही हसण्याचा मार्ग शोधायचा. त्याची एक सवय होती. तो नेहमी म्हणायचा, जिया, आयुष्य हलकं-फुलकं घेत जा, नाहीतर ते ओझं वाटेल. मी त्याच्यावर हसायचे, पण खरं सांगायचं तर त्याचं हास्य माझ्यासाठी जणू ऑक्सिजनसारखं होतं. आमचं लग्न होऊन 12 वर्ष झाली होती. आमची पहिली भेट एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली. मी माझ्या मैत्रिणींसोबत गेले होते आणि राहुल त्याच्या मित्रांसोबत. त्याने मला पहिल्यांदाच पाहिलं आणि संपूर्ण संध्याकाळ माझ्या आसपास फिरत राहिला. त्याचं बिनधास्त बोलणं, त्याचं सहज वागणं मला आवडलं. त्याने मला म्हटलं, जिया, तुझ्या हसण्यात काहीतरी खास आहे. मला ते पुन्हा पाहायला मिळेल का? मी त्याच्या बोलण्यावर हसले आणि ते दुर्लक्ष केलं, पण मनात मात्र एक हलकासा स्पर्श झाला. 6 महिन्यात आमचा साखरपुडा झाला आणि त्यानंतर लग्न. लग्नाचे सुरुवातीचे काही वर्ष खूप सोपे नव्हते. राहुलचा व्यवसाय नवीन होता आणि माझ्या नोकरीचा पगार जास्त नव्हता, पण आम्ही एकमेकांचा हात सोडला नाही. प्रत्येक कठीण क्षणी राहुल मला धीर द्यायचा आणि मी त्याला आधार द्यायचे. आमची मुलं अनन्या, जी आता 8 वर्षांची आहे, आणि आरव, जो 10 वर्षांचा आहे, ही आमच्या आयुष्याची खरी उजळणी आहे. अनन्याला चित्रकला आणि गोष्टी ऐकायला आवडतात. ती दररोज रात्री म्हणते, आई, आज एक नवीन गोष्ट सांग ना, आणि मी तिला जादुई जगातल्या धाडसी राजकन्यांची गोष्टी सांगते. आरवला क्रिकेट आणि विज्ञानाच्या प्रयोगांची खूप आवड आहे. तो सतत त्याच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी प्रश्न विचारत असतो. दोघंही माझं सर्वस्व आहेत आणि त्यांच्यासाठीच मी दररोज सकाळी उठते, शाळेत जाते आणि घराची सगळी जबाबदारी सांभाळते. माझा दिवस खूप व्यस्त असतो. सकाळी 6ला उठणं, मुलांना शाळेसाठी तयार करणं, नाश्ता बनवणं आणि मग माझ्या शाळेसाठी निघणं. दुपारी परत येऊन घरकाम, मुलांच्या अभ्यासात मदत करणं आणि रात्री राहुलसोबत काही निवांत क्षण घालवणं. हेच क्षण, जिथे आम्ही चहा पिताना दिवसाच्या गप्पा मारायचो, माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान असायचे. राहुल मला त्याच्या व्यवसायाच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायचा. नवीन क्लायंट्स मिळवला, एखाद्या डीलमध्ये नुकसान झालं, आणि मी त्याला माझ्या शाळेच्या गोष्टी सांगायचे. आमचं जीवन फार भव्य नव्हतं, पण आम्ही खरंच खूप आनंदी होतो. गेल्या काही वर्षांपासून आयुष्यातील धावपळीत आम्ही दोघं खूप थकून गेलो होतो. राहुलचा व्यवसाय वाढत होता, पण त्यासोबतच तणावही वाढत होता. क्लायंट्सच्या वाढलेल्या अपेक्षा, मार्केटमधले चढ उतार आणि सततचे लांब कामांचे तास. राहुल अनेकदा उशिरा घरी यायचा आणि मीही शाळेच्या जबाबदाऱ्या आणि मुलांच्या गरजांमध्ये गुंतलेले असायचे. आम्हाला एकमेकांसाठी वेळ काढणं अवघड होऊन बसलं होतं.
कधी कधी रात्री जेव्हा मुलं झोपून जायची तेव्हा राहुल माझ्या शेजारी बसायचा आणि म्हणायचा, जिया, आपल्याला एक ब्रेक घ्यायला हवा. कुठे दूर, जिथे फक्त आपण, आपली मुलं असतील आणि कुठलाच ताण नसेल. त्याच्या डोळ्यात एक स्वप्न असायचं, अशी सुट्टी जिथे आपण सगळी दुःख आणि चिंता मागे टाकून जगू शकू. एप्रिल 2025 राहुलने अखेर त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. एका रात्री जेवताना त्याने हसत म्हटलं, चला यावेळी काश्मीरला जाऊ. ऐकलंय तिथे जणू स्वर्ग आहे. मी हसत उत्तर दिलं, तुला तर फक्त भटकंतीसाठी कारणं लागतात. पण खरं सांगायचं तर मी सुद्धा आतून खूप उत्साहित होते. मी काश्मीरबद्दल खूप वाचलं होतं. बर्फाच्छादित डोंगर, नितळ तलाव आणि तिथली थंडी. मला वाटलं हे आमच्या आयुष्यात एक नवा रंग भरेल. मुलांनाही सुट्टीची गरज होती. अनन्याला जेव्हा कळालं की आपण काश्मीरला जात आहोत तेव्हा ती आनंदाने उड्या मारत म्हणाली, आई, आपण तिथे स्नोमॅन बनवू का? मी तिचं छोटंसं नाक खेचत म्हटलं, हो ग बाळा, हवे तितके बनवू. मी माझ्या चुलत भावाला विवेक आणि त्याची पत्नी नेहा यांनाही आमच्यासोबत यायला सांगितलं. विवेक माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, पण आमचं नातं नेहमीच फक्त भाऊ बहिणीचं न राहता मैत्रीचं होतं. तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याचं काम त्याला अनेकदा परदेशात घेऊन जातं. पण जेव्हा तो दिल्लीला यायचा तेव्हा आमच्या खूप गप्पा रंगायच्या. नेहा एक ग्राफिक डिझायनर आहे आणि तिच्या कल्पकतेने मी नेहमीच भारावून जायचे. त्यांचा 6 वर्षांचा मुलगा रोहन अनन्या आणि आरवचा चांगला मित्र आहे. जेव्हा मी विवेकला फोन करून काश्मीरच्या ट्रिपबद्दल सांगितलं तेव्हा तो लगेच म्हणाला, जियादी, हे तर भन्नाट प्लॅन आहे, आम्ही नक्की येणार. नेहाही खूप उत्साहात होती. आम्ही ठरवलं की एकत्र जाऊ. आम्ही सगळे मिळून 10 जण, मी, राहुल, अनन्या, आरव, विवेक, नेहा, रोहन आणि माझे सासू सासरे आता 60च्या पुढे आहेत. सुरुवातीला ते थोडे संकोचले. सासूबाईंनी म्हटलं, आम्ही एवढा सैरसपाटा नाही करू शकणार. पण राहुलने त्यांना समजावलं, मम्मी, तुम्ही फक्त आमच्यासोबत या, बाकी सगळं मी आणि जिया सांभाळू. त्यांनी होकार दिला आणि आमचा प्लॅन पूर्ण झाला. ही आमची पहिली इतकी मोठी कौटुंबिक सहल होती. मी शाळेमधून सुट्टी घेतली आणि राहुलने त्याचा व्यवसाय काही दिवसांसाठी मॅनेजरकडे सोपवला. आम्ही तिकीटं बुक केली, हॉटेल्स ठरवले आणि मुलांसाठी गरम कपड्यांची तयारी केली. अनन्या आणि आरव इतके उत्साहित होते की दररोज फक्त काश्मीरचीच चर्चा चालायची. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुझं जे काही असेल ते माझ्यासाठी खासच असतं. त्याने माझ्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन दिलं आणि मी तो क्षण हृदयात जपून ठेवला. माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर होती. एक आशा होती की ही सहल आम्हाला पुन्हा एकमेकांच्या जवळ आणेल. पण कदाचित हीच खुशी इतकी गोड होती कारण मला कल्पनाही नव्हती की ही फक्त काही दिवसांची पाहुणी आहे. मला मुळीच वाटलं नव्हतं की आपण ज्या स्वर्गात जात होतो तोच माझ्या आयुष्यातलं नरक बनून जाईल. 16 एप्रिल 2025 सकाळ. आमचं विमान श्रीनगर विमानतळावर उतरलं. माझ्या हृदयात एक वेगळीच भावना होती, जणू काही नवीन सुरुवात. बाहेर पाऊल टाकल्यावर थंडगार वाऱ्यांनी माझा चेहरा स्पर्श केला आणि माझ्या श्वासात एक ताजेपणा भरून गेला. मी दुपट्टा घट्ट लपेटला आणि मुलांकडे पाहिलं. अनन्या, माझी 8 वर्षांची मुलगी, माझ्याकडे धावत आली आणि हातात हात घेऊन म्हणाली, आई, हे खरंच स्वर्ग आहे. तिच्या चमकणाऱ्या डोळ्यात काश्मीरचं पहिलं दर्शन स्पष्ट दिसत होतं. मी तिचा गाल हलकासा थोपटला आणि हसून म्हटलं, हो बाळा, हे खरंच जन्नत आहे. तेव्हाच राहुल, माझा नवरा, आमच्याकडे आला. त्याने मोबाईल काढला आणि म्हणाला, चला, पहिली सेल्फी तर बनतेच. त्याने मला आणि मुलांना आपल्याजवळ ओढलं आणि फोटो काढताच त्याच्या चेहऱ्यावर एक खास चमक दिसली. तीच चमक जी मी आपल्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात पाहिली होती. निष्कपट,
आनंदी आणि जीवनाने भरलेली. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. श्रीनगर विमानतळावरून आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडं आणि दूरवर पसरलेली डोंगररांग होती. माझा 10 वर्षांचा मुलगा आरव खिडकीतून बाहेर बघत होता. काही मिनिटांनी तो म्हणाला, आई, ते मोठं पाणी डल लेक आहे ना, आणि आपण शिकाऱ्यात कधी बसणार? मी त्याच्या उत्सुकतेवर हसले. राहुलने ड्रायव्हरशी बोलायला सुरुवात केली होती आणि त्याच्या सवयीप्रमाणे 5 मिनिटातच त्याने स्थानिक संस्कृती, खाण्यापिण्याबद्दल सगळी माहिती गोळा केली. माझे सासू सासरे, जे थोडे थकले होते, शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होते. सासूबाईंनी हळूच म्हटलं, जिया, इतकी सुंदरता मी कधीच पाहिली नव्हती. मी त्यांच्याकडे बघून हसले. आमचं हॉटेल डल लेकच्या काठावर होतं. खोलीच्या बाल्कनीतून झळाळती लेक आणि त्यात तरंगणारे शिकारे दिसत होते. विवेक, माझा चुलत भाऊ, आणि त्याची पत्नी नेहा, जे आमच्यासोबतच होते, ते आधीच बाल्कनीत उभे राहून फोटो काढत होते. त्यांचा मुलगा रोहन, जो फक्त 6 वर्षांचा आहे, अनन्या आणि आरवसोबत खोलीत उड्या मारत होता. मी मुलांना शांत करायचा प्रयत्न केला, पण राहुलने मला थांबवत म्हटलं, जिया, त्यांना मस्ती करू दे. मी त्याचं ऐकलं आणि खरं सांगायचं तर त्यांच्या मस्तीमध्येच मला समाधान मिळत होतं. पुढचे काही दिवस आम्ही श्रीनगर आणि आसपासच्या सुंदर ठिकाणांना भेट दिली. आमचं पहिलं ठिकाण होतं सोनमार्ग. तिथे पोहोचताच बर्फाच्छादित शिखरांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलं. मुलं बर्फात खेळायला खूप उत्साही होती. अनन्या आणि रोहनने मिळून एक छोटासा स्नोमॅन बनवला आणि आरवने राहुलसोबत बर्फावर स्लायडिंग केली. मी आणि नेहा जवळ उभ्या राहून त्यांची मजा बघत होतो. नेहा म्हणाली, दी, किती छान वाटतंय ना. इतक्या दिवसांनी असं वाटतंय जसं खऱ्या अर्थाने आपण जगतोय. मी तिच्या बोलण्याचं उत्तर एका हसण्यात दिलं. विवेक कॅमेऱ्यासह प्रत्येक क्षण टिपण्यात व्यस्त होता. सोनमार्गानंतर आम्ही गुलमर्गला गेलो. तिथल्या केबल कार राईडमुळे मुलं प्रचंड खुश होती. जेव्हा आम्ही वर पोहोचलो तेव्हा 4ही बाजूंनी केवळ बर्फाचा समुद्र दिसत होता. राहुलने माझा हात धरला आणि म्हणाला, जिया, हेच ते स्वर्ग आहे ज्याबद्दल मी बोलत असायचो. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या क्षणात वाटलं की आपलं आयुष्य किती सुंदर आहे. आम्ही तिथे स्थानिक चहा घेतला आणि काश्मीरी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. काश्मीरी पुलाव आणि दम आलू इतके स्वादिष्ट होते की माझ्या सासूबाईंनी ज्या खाण्याच्या प्रेमात होत्या, दुसरी प्लेट मागवली. सगळे हसले. या काही दिवसात आमचा सारा थकवा कुठेतरी नाहीसा झाला होता. राहुलचा चेहरा आता तणावमुक्त होता. तो मुलांसोबत खेळत होता. एका रात्री जेव्हा आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत बसलो होतो, त्याने माझ्याकडे बघून म्हटलं, जिया, तुला माहिती आहे का, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. मी त्याचा हात धरून म्हटलं, राहुल, तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला ते जाणवतंय. 22 एप्रिल रोजी आम्ही पहलगामला जायचं ठरवलं. मी ऐकलं होतं की तिथली बेसन व्हॅली म्हणजे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. राहुल या ठिकाणासाठी सगळ्यात जास्त उत्साहित होता. त्याने मला सांगितले, हे आपल्या ट्रिपचं सर्वात खास ठिकाण असेल. बेसन व्हॅलीचं सौंदर्य तुला कायम लक्षात राहील. मी त्याचा उत्साह पाहून थोड्या मजेत म्हटलं, असं वाटतंय ना तुला एवढं खास आहे. बघ बघ, मी तुझी सगळी मॅगी खाणार आहे. तो हसत माझा हात पकडत म्हणाला, तू म्हणशील तिथेच मी येईन, अगदी कुठेही. त्याचं ते हसू, ती बेफिक्री. काश मी तो क्षण थांबवू शकले असते. पहलगामला जायच्या आधी आम्ही आमचा सामान आणि मुलांचे गरम कपडे नीट तपासले. माझे सासू सासरे म्हणाले की ते इतकी चढाई करू शकणार नाही. सासूबाईंनी मला सांगितलं, तुम्ही जा, आम्ही गावातच थांबून आराम करतो. मला थोडे वाईट वाटले की ते आमच्यासोबत येत नाही, पण राहुल म्हणाला, जिया, मम्मी पप्पांना विश्रांतीची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी खूप सारे छान छान फोटो घेऊन येऊ. मी त्याचं ऐकलं
आम्ही 7 जण पहलगामसाठी निघालो. तिथून बेसन व्हॅलीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 8 ते 10 किलोमीटरची चढाई होती, जी बहुतेक लोक घोड्यांवर करत असतात. गावात पोहोचलो. तिथे घोड्यांची व्यवस्था केली. आमच्या घोडेवाल्याचं नाव राजू होतं. साधारण 25-26 वर्षांचा, हसतमुख आणि मनमिळाऊ तरुण. तो म्हणाला की तो आपल्या कुटुंबातील एकटाच कमावणारा आहे आणि पर्यटकांमुळेच त्याचं घर चालतं. त्याच्या बोलण्यात एक साधेपणा होता जो मनाला भिडला. उत्साहात तो म्हणाला, मॅडम, वरचं दृश्य बघाल ना तर स्वित्झर्लंड पण फिकं वाटेल. मी हसून म्हणाले, चला मग दाखव तुझा स्वर्ग. आमचा घोड्यावरचा प्रवास सुरू झाला. रस्त्यात पायवाट होती आणि दोन्ही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर झळकत होते. अनन्या आणि रोहन घोड्यावर बसून हसत होते. आरवने राजूला विचारायला सुरुवात केली, भैया, हे घोडे किती वेगाने धावतात? तो हसत म्हणाला, बेटा, हे तर हवेशी गप्पा मारतात. राहुल आणि विवेक पुढे चालले होते आणि नेहा माझ्या शेजारी होती. ती म्हणाली, दीदी, असं वाटतंय जसं एखाद्या स्वप्नात आहोत. मी तिच्याकडे पाहून म्हणाले, हो नेहा, हे खरंच एक सुंदर स्वप्न आहे. पण त्या क्षणी मला कल्पनाही नव्हती की हे स्वप्न लवकरच एका भयावह वास्तवात बदलणार आहे. तेव्हा मात्र मी त्या स्वर्गसमान सफरीमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते. राहुलच्या हसण्यात, मुलांच्या मस्तीत आणि काश्मीरच्या अप्रतिम सौंदर्यात. बेसन व्हॅलीकडे जाताना आमचं छोटंसं ताफ संकटकाळाच्या पायवाटांवर हळूहळू पुढे सरकत होतं. घोडे सावधपणे पावलं टाकत होते आणि त्यांच्या खुरांचा आवाज दगडांवर आदळून एक मंद संकेत निर्माण करत होता. मी माझ्या घोड्यावर बसले होते आणि चारही बाजूंनी दिसणारं दृश्य इतकं जादुई होतं की असं वाटलं निसर्गाने आपली सगळी सुंदरता एका जागी साठवून ठेवली आहे. मी माझा दुपट्टा अधिक घट्ट लपेटला आणि समोरच्या घोड्यावर बसलेल्या अनन्याकडे पाहिलं. ती रोहनसोबत हसत होती आणि दोघंही आपापल्या घोड्यांना हाय हाय करत पुढे धावण्याचा प्रयत्न करत होते. अनन्याच्या हसण्यात अशी काही निरागसता होती की ती मला वारंवार माझ्या लहानपणीची आठवण करून देत होती. ती तिच्या छोट्या बोटांनी घोड्याची दोरी घट्ट पकडून रोहनला काहीतरी गंमतीशीर सांगत होती. रोहन, जो कायम तिची नक्कल करायचा, मोठमोठ्याने हसत होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मनात आलं, किती सुंदर आहे हा क्षण. मुलांची ती बिनधास्त मस्ती, त्यांचा आनंद, सगळं काही स्वर्गासारखं वाटत होतं. आरव, जो राहुलसोबत एका घोड्यावर होता, त्याने प्रश्न विचारायचा सपाटा लावला होता. पप्पा, हे डोंगर इतके उंच कसे झाले? पप्पा, ही बर्फ कधी वितळते का? राहुल नेहमीप्रमाणे संयम आणि प्रेमाने त्याला समजावून सांगत होता. तो हसत म्हणाला, बेटा, हे डोंगर लाखो वर्षात तयार झाले आहेत. पृथ्वीच्या प्लेट्स एकमेकांवर आदळल्या आणि अशा उंच डोंगरांचा निर्माण झालं. आणि बर्फ? हो, ती उन्हाळ्यात थोडी वितळते, पण हिवाळ्यात पुन्हा गोठते. कदाचित दिल्लीच्या धावपळीपासून दूर या स्वर्गात येऊन सापडलेला तोच विश्रांतीचा भाव असेल. राहुलच्या आवाजात उबदारपणा होता, जे मला नेहमीच घरचं भान करून देत असे. मी आणि नेहा आपल्या घोड्यांवर एकमेकांच्या जवळ होतो. नेहा म्हणाली, दीदी, असं वाटतंय जसं आपण कुठल्या पेंटिंगमध्ये चाललो आहोत. तिचं म्हणणं काही खरंच होतं. आसपासची प्रत्येक गोष्ट मी हसून उत्तर दिलं, हो नेहा, ही जागा खरंच जादुई आहे. दोघींच्या हसण्यामध्येच एक सौम्य मित्रत्व होतं. नेहा इतकी मोकळी होती. तिची ही वैशिष्ट्ये मला नेहमी प्रभावित करते. राहुलच्या आवाजात मी एक प्रेमळता ऐकली आणि नेहा म्हणाली, दीदी, काश्मीरी लोक इतक्या आत्मीयतेने भेटतात. काल हॉटेलमध्ये वेटरनीही कितीतरी प्रेमाने आम्हाला जेवण दिलं. मीही म्हणाले, हो, काश्मीरींचं साधेपण आणि मेहनत मला खूप भावते. मी नेहाला सांगितलं की अनन्याला शाळेत ड्रॉइंगचं बक्षीस मिळालंय आणि आता ते सगळं स्केच करतच होते. नेहा उत्साहाने म्हणाली, वा दीदी, अनन्या तर हुशार कलाकार होणार आहे.
रोहनलाही ड्रॉइंग आवडते, पण तो फक्त सुपर हिरो बनवतो. बोलण्यात मी नेहाला सांगितले की मी अनन्याला काश्मीरी पश्मिना शॉल देणार आहे. नेहाला बरंच छान वाटलं आणि तिने सुचवलं की परत येताना श्रीनगरच्या लाल चौक बाजारातून काही हस्तकला विकत घेऊन ये. नेहा म्हणाली, अरे खूप छान आयडिया आहे दीदी. विवेक, जो काही अंतरावर आला होता, तो आपल्या कॅमेऱ्यातला प्रत्येक क्षण टिपण्यास मग्न होता. तो काही मिनिटात थांबून निसर्गाची छायाचित्रे घेत होता. कधी कधी बर्फातून झळकणारी झाडं, तर कधी कधी विस्तारलेली डोंगरमाळ. एकदा त्याने ओरडून म्हटलं, दीदी. नेहा, इकडे बघा, एक परफेक्ट शॉट जमला का? आपण दोघे पोज दिले आणि फोटोसाठी सजलो. विवेकची ही सवय होती. विवेक म्हणाला, ही फोटो आपण बरेच वर्षांनी पाहणार आहोत आणि प्रत्येक गोष्टीची आठवण येईल. त्याचं ऐकून मनात एक मधुर उबदारपणा भरला. राजू, आमचा घोडेवाला, आमच्यासोबत होताच. त्याने स्थानिक कथा सुरू केली. बेसन व्हॅलीला मिनी स्वित्झर्लंड का म्हणतात? तो म्हणाला, मॅडम, याची सुंदरता एखाद्या परदेशी पर्वताचं काही वेगळं पान उघडते. त्याला काम मिळतं ते पर्यटकांमुळेच. तो स्वतःच्या जमिनीबाबतीत फार प्रेमानं बोलला. त्याच्या आवाजात एक प्रामाणिक सादगी होती, ज्याने माझं मन उठून ढवळलं. मी राहुलकडे पाहिलं. तो त्याचं मन लावून ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर सौम्य हसू होतं. मला ठाम विश्वास होता की राहुल त्याला थोडं इतर अर्थ देणार आहे, कारण त्याचं हृदय फार मोठं आहे. तो नेहमीच इतरांची मदत करण्यासाठी तत्पर असतो. सुमारे 3 तासांच्या चढाईनंतर आम्ही मुकिया पॉईंटवर पोहोचलो. जसे आम्ही त्या जागेवर पाऊल ठेवले, माझी श्वास अडखळली. दर्शन खरंच जादुई होतं. पृथ्वीवर बर्फांचे स्वागत होते. एक पांढरी चादर जी मऊपणे पसरली होती. बर्फातल्या या थंडीतून हिरवीगार गवतं आणि रंगीबिरंगी फुलांच्या क्याऱ्या सावकाश उठत होत्या. डोंगरांची लाईन दूरवर खोलवर झळकत होती. सूर्याच्या किरणात अंगण फुलत होतं आणि त्या हवेत एक हलकी मधुरशी सुवास येत होती. जणू दुसऱ्या जगात पाऊल टाकलेले वाटत होते. अनन्या उत्साहाने ओरडली, मम्मी, हे तर खरंच स्वर्ग आहे. मी पाहिले आणि मनात विचार केला, हो बाळा, हे खरंच स्वर्ग आहे. थोड्या अंतरावर एक छोटासा स्टॉल होता, जिथे खाण्यापिण्याचे काही काम मिळत होते. थंडीतला भोकशार आता पोटातून जोरात जाणवत होता. त्यामुळे राहुलने त्वरित 2 प्लेट मॅगीची ऑर्डर दिली. मजेमजेत त्याने मला म्हणाले, जिया, सज्ज राहा, ही मॅगी तर मीच संपूर्ण खायचो. मी हसत उत्तर दिले, आणि मी सुद्धा तुझी मॅगी खाऊन टाकेन. मुलांसाठी वेगळी मॅगी बनत होती. आमची ही छोटीशी नोकझोक गेल्या जीवनातील आमच्या अनमोल क्षणांशी निगडीत होती. अनन्या आणि रोहन बर्फात खेळत होते. अनन्याने एक बर्फाचा गोळा तयार केला आणि रोहनवर फेकला. आम्ही दोघेही जोरात हसलो. त्याचं हसणं त्या शांत व्हॅलीमध्ये आरडाओरडा करणारी गूंज होत होती. नेहा आणि विवेक एका झाडाखाली फोटो घेण्यात मग्न होते. विवेकने नेहाला अनेक पोजमध्ये फोटो काढायला सांगितलं आणि ती हसत होती. राजू, आमचा घोडेवाला, जवळच थांबलेला होता. त्याने मला हसून सांगितले, मॅडम, तुम्ही इतक्या सुंदर जागेवर फिरा, मी इथेच तुमची वाट पाहीन. त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा होता, ज्याने माझं मन आनंदित झालं. मी मन भरून नाविक पायवाट आणि 4ही बाजूंना प्रेमळ निसर्ग पाहिला. माझ्यासमोर माझं संपूर्ण आयुष्य उभं होतं. राहुल, अनन्या, आरव, नेहा, विवेक आणि रोहन, सगळेच आनंदित, हसतमुख. बेसन व्हॅलीची अनुपम सुंदरता, मुलांचे हसणे, राहुलचे उत्साही हसू, या सर्वांचा संगम इतका उत्तम होता की मला विश्वासच बसत नव्हता की आयुष्य इतके सुंदरही असू शकते. बेसन व्हॅलीची थंड हवेची झुळूक आधीपेक्षा कमी राहत होती, परंतु बर्फाचं जादुई मिश्रण
पांढरे, आले आणि हिरवळ, जणू स्वर्गीय मोहिनीने आमच्यावर अंकुश टाकला होता. राहुल आणि मी एका मोठ्या दगडाजवळ बसलो होतो. आमचं समोरचं दृश्य तीक्ष्ण आणि मोहक होतं. पहिली मॅगीची प्लेट आल्यानंतर राहुल माझ्याकडे हसून म्हणाला, "घे जिया, तू पहिला स्वाद घे." मी हसून उत्तर दिलं, "नाही रे, तू खा, मग मी थोडी चोरी करेन." मी समोर बसलेल्या अनन्या आणि रोहनकडे पाहिले. ते अजूनही मकरंद बर्फात रमलेले होते. अनन्याने आणखी एक बर्फाचा गोळा बनवला आणि रोहनवर फेकला आणि दोघे जोरात हसले. आरव दगडावर बसून आपले बूट साफ करत होता. नेहा आणि विवेक एका झाडाखाली उभे होते. विवेक आपल्या कॅमेऱ्याच्या मागे नेहाला फोटो देत होता. नेहा म्हणाली, "विवेक, थांब, हे किती फोटो घेणार?" त्यांची ही दिलखुलास लढाई पाहून माझ्या हृदयाला एक हलकी स्मित आलं. त्या क्षणी माझी नजर घाटीच्या त्या भागावर गेली जिथून 3 लोक आमच्याकडे येत होते. त्यांची चाल काहीशी ठाम, तरीही या सौंदर्य संगमांशी विसंगत होती. त्यांचे कपडे अंधळ हिरवट रंगातले, तीव्र युनिफॉर्म, खांद्याशी पट्टा, टोपी आणि चमकदार रायफल हातात. मी राहुलकडे पाहिले. तो अजून मॅगी खायला मग्न होता. त्याने त्यांना पाहिले, पण जास्त गांभीर्य घेतलं नाही. बहुधा त्याने तिथले सुरक्षारक्षक समजले असतील. माझ्या मनात मात्र एक विचित्र वेदना उठली. त्यांच्या चाल, त्यांच्या डोळ्यातील थंड विचार या सौंदर्यशाली जागेमध्ये अजिबात जुळत नव्हते. मी राहुलचा हात हलकेच दाबून म्हणाले, "राहुल, ते लोक कोण आहेत?" त्याने मला पाहून हसून उत्तर दिलं, "टेन्शन घेऊ नको, हे इथलेच सुरक्षा कर्मचारी असतील." त्याच्या आवाजात एक विश्वास होता जो मला शांत करण्यासाठी पुरेसा वाटला. पण जसे ते लोक आमच्याकडे जवळ येऊ लागले तशी माझी बेचैनी वाढली. त्यांच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता, ना हसू ना ममत्व. त्यांच्या डोळ्यात एखाद्या शिकाऱ्याची थोडीशी अतिथंडक होती. तिघांपैकी एक, जो कदाचित त्यांचा लीडर होता, नेमका आमच्याच समोर थांबला. त्याचा चेहरा कठपुतलीसारखा होता आणि डोळे इतके थंड होते की मला अंगावर शहारा आला. त्याने राहुलकडे पाहून थेट विचारलं, "तुम्ही कोण?" त्याचा प्रश्न अगदी तीक्ष्ण होता. राहुल थोडं नेहमीच्या स्वरूपात थरकून म्हणाले, "जी, आम्ही दिल्लीहून आलो आहोत पर्यटनासाठी." त्याच्या उत्तरात जो आत्मविश्वास होता तेच त्याला प्रत्येक संकटातून हलके ठेवायचे. पण सुरक्षकाच्या चेहऱ्यावर अजिबात हालचाल झाली नाही. त्याने रायफल उचलली, जणू राहुलच्या उत्तराने त्याला समाधान मिळालं नसावं. माझं हृदय धाकधाक करू लागलं. मी मुलांकडे पाहिले. अनन्या आणि रोहन अजूनही बर्फात खेळत होते, पण आता आरव आमच्याकडे येऊन माझ्या बाजूला उभा होता. मी त्याचा खांदा धरून त्याला जवळ खेचून घेतलं. सुरक्षकाने पुन्हा विचारलं, "नाव काय?" "पोलीस आमचं नाव का विचारत आहेत?" मी राहुलचा हात घट्ट धरला. राहुल शांतपणे म्हणाले, "राहुल शर्मा." जसे त्याने आपले नाव सांगितले, सुरक्षकाच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. ती आनंदाची नव्हती, ती काहीतरी वेगळीच होती. माझ्या पोटात एक थंड धक्का आला. त्याने दुसऱ्यांना पाहत इशारा दिला. माझ्या मनात प्रश्नांची लहरी उमटल्या. हे लोक खरे कोण आहेत? का केलं त्यांनी राहुलशी अशी दुर्मिळ वागणूक? राहुल अजूनही शांत होता, पण अगदी त्या क्षणापूर्वीच त्याने रायफल उचलली आणि इतका वेगाने की विचार करण्याची संधीही नव्हती. पहिल्यांदा एक गोळी राहुलच्या छातीत आणि लगेच दुसरी त्याच्या डोक्यात. त्याने त्याची मॅगीची प्लेट हातातून सोडली आणि ती रस्त्यावर पडली. त्याचं शरीर बर्फावर फुटलं. "राहुल," मी ओरडले, पण माझा आवाज माझ्या कानातच अनोळखीसा लागला. मी धावत त्या दिशेने गेली. त्याचा चेहरा माझ्या हातात होता, डोळे बंद, चेहरा वेंधळलेला. "राहुल, उठ." मी ओरडले, पण त्याचा श्वासच थांबलेला होता. तसं वाटलं की आयुष्यच थांबलं. माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते, पण तो काहीच बदलत नव्हता. तो नसल्यासारखा होता. माझ्या हृदयात काही उरलं नव्हतं.
आता काय झाले? प्रश्नांचे उत्तर कुठे? का? तूने काय केलं? हेच तीव्र विचार तेवढेच माझ्या मनात गुंजत होते. माझ्या मिठीत अनन्या आणि आरव दोनही घाबरून रडत होते. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझे स्वतःचे अश्रू थांबत नव्हते. त्या क्षणाला मलाही वाटले की माझं जीवन संपलेलं. माझा सहारा, माझं प्रेम सगळं उरलं होतं. राहुलचं निर्जीव शरीर माझ्यासमोर बर्फावर पडलेलं होतं. माझ्या ओरडण्याची आवाज त्या पर्वतरांगांमध्ये अजूनही भासत होती, पण माझ्या कानांपर्यंत केवळ शांतता पोहोचत होती. कुठून सुरू झालं, काय झालं कळत नव्हतं. तीव्र वेदनांनी माझे गुडघे तुटून बसेल इतपत थकून गेले होते. हातांनी त्याच्या चेहऱ्यावर हलक्या स्पर्शाप्रमाणे धरले होते, जणू मी त्याला पुन्हा जिवंत बनवेल अशी आशा होती. पण तो उठला नाही. माझं संपूर्ण जग, माझा आधार, माझा संसार सगळं निघून गेलेलं होतं. मम्मी, अनन्याने डोळे चोरण्याच्या प्रयत्नात हाक मारली. मी पाहते. अनन्या आणि आरव दोघेही भीतीने भरलेले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर असलेली थरकाप मी कधीही पाहिली नव्हती. शांत बेटा, बोलू नकोस, मी म्हटलं. अनन्या माझ्या ढगाळ उराशी घट्ट अडकली. आरव माझ्या हातातला बोट धरून घट्ट धरून होता. माझ्या धडधडत्या हृदयात मी विचार करत होते, त्यांनी ऐकून घेतल्यासारखं वाटेल का? माझी जीभ थपकत होती. त्यातच माझी नजर गेली त्या ठिकाणी जिथून सुरक्षारक्षक जीवनाबाहेरचे 3 जण बर्फाच्या पाण्यावर सरकत येत होते. नेहा त्या ठिकाणी रोहनला आपल्या बाहूंकडे घेऊन थांबलेली होती, ती पण घाबरून थरकटलेली. विवेकने धैर्य दाखवत पुढे पाऊल टाकलं. ओरडून विचारलं, काय हवं आहे? त्याच्या आवाजात राग आणि भीती यांचा संगम होता. परंतु रक्षकांनी त्याला नावे विचारली. त्या तीक्ष्ण ठाम आवाजात, नाव सांग. विवेक तडफडत पण धैर्याने म्हणाला, विवेक मेहरा. त्याच्यात तेव्हा नजरेत अचानक एक अंधुक चमक आली. ती आनंदाची नव्हती. आणि असाच अवघड प्रश्न उभा राहिला, नेमकं कोण आहेत हे लोक? हे का करत आहेत? विवेक अजून काहीही बोलायला असला नसता. त्याच वेळेस गोळ्या पडल्या. 2 गोळ्या झाडल्या गेल्या आणि विवेकही त्याच बर्फावर पडला. नेहाचा चित्कार माझ्या कानांमध्ये आला, विवेक. ती रोहन बरोबर धावत आली. रोहनने आईचा हात घट्ट धरला आणि रडू लागला. मी अनन्या आणि आरव दोघांना मिठी मारून जपू लागले, पण काळ ओघळतोय की नाही काहीच उमगणार नव्हतं. माझ्या मनात एक प्रश्न, हे का केलं? हे लोक कोण आहेत? राहुलला आणि विवेकला का मारलं? आता संपूर्ण घाटी नीरव झाली. स्वर्गीय शांतता इतक्या वेदनादायी ठरून गहाण झाली. पर्यटक विसराशी पसरले, काही झोपड्यांमध्ये लपून, काही झाडांमागे घुसून. परंतु सुरक्षारक्षक टिकून होता. त्याच्या डोळ्यात ठाम उद्दिष्ट, कोणताच पश्चाताप नव्हता. मी बर्फात थरथर करत मुलांच्या ओठांवर विसरलेल्या सकाळीचं हास्य स्मरण करत, धडधडत्या हृदयाचा अक्षरशः आवाज प्रत्येक धगधगात धडधडाड करण्यात व्यस्त होता. कणभरही काळजी न मानलेला पण सावध राहिलेला. आणि तरीही आम्ही खरोखर सुरक्षित आहोत का? हेच विचार नेहमी राहत असताना त्यावेळी माझी नजर एका दुसऱ्या पार्टीकडे गेली. विनोदजी, जे पुण्याहून त्यांच्या कुटुंबासोबत आले होते. मी त्यांना आधी त्या स्टॉलजवळ पाहिले होते, जिथं ते आपल्या मुलगी साक्षीसोबत चहा घेऊन बसले होते. विनोदजी कदाचित 50-45 वयाचे टेंट बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक साहस होतं, जणू ते समजून घेत होते की संवादाने परिस्थिती शांत होऊ शकते. ते सुरक्षारक्षकांकडे पावले टाकत आले आणि म्हणाले, आम्हाला जाऊ द्या, आम्ही फक्त पर्यटक आहोत. त्यांच्या आवाजात नम्रता होती, पण ती भीतीही व्यक्त करत होती. सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडे पाहिले, डोळ्यात अजूनही तेच थंडपणा. त्यांनी त्यांना विचित्रपणे विचारले, काही आठवतं का? विनोदजी स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट झळकले. ते हळूने म्हणाले, मला माहीत नाही. आणि त्याचवेळी गोळीचा कडक आवाज. एक गोळी विनोदजींच्या छातीत लागली. ते जमिनीवर खिळून गेले. त्यांच्या मुली साक्षीचा चित्कार माझ्या हृदयाला भेदला.
जसं ती त्यांच्या अंगावर धावत गेली, सुरक्षा रक्षकांनी दुर्लक्ष केलं आणि पुढे निघून गेले. मी साक्षीकडे पाहिले. ती त्यांच्या शरीराजवळ बसली, अंतर्बाह्यपणे रडत होती. तिच्या ओरडण्याने माझं रक्त थंड झालं आणि मनात ओघळलं. हेच तर चित्र माझ्या राहुलसोबत होतं. मी हात कामणाऱ्या अनन्या आरवजवळ वळले. आम्ही आशा करत होतो की हा चक्रव्यूह कधी संपेल. पण सुरक्षा रक्षक परतणारे नव्हते. त्यांची रायफल आता तयार होती. त्यांच्या डोळ्यातील क्रूरता तीच होती जी त्यांनी राहुलची हत्या करताना दाखवली होती. हे लोक नेमके कोण आहेत? माझी नजर नेहाकडे गेली. ती विवेकजवळ होती. रोहन तिच्या कुशीत. तिच्या डोळ्यात थरकाप होता. मला तिच्याशी बोलायचं होतं, पण शब्द नव्हते. माझं जग उलटून गेलं होतं आणि मी सगळं थांबून झाडाच्या मागे लपली होती. माझी नजर अजूनही राहुलच्या निर्जीव शरीरावर होती. तो बर्फात लपटून, बर्फाची थंडत हृदयाला धरून होता. त्याची मॅगीची प्लेट सर्व बर्फावर विखुरली. अश्रू थांबत नव्हते, पण मी मुलांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अनन्या माझ्या छातीवर घट्ट अडकली होती. तिने सांगितले, मम्मी, ते लोक आम्हाला पण मारतील का? मी फक्त तीव्र गळ्यात अडखळून म्हणाले, नाही रे बेटा, मी तुला काही होऊ देणार नाही. पण विचार करू लागले की हे कितपत खरे आहे. त्या क्षणी एक सुरक्षा रक्षकाचा कर्कश आवाज घाटीत गुंजला, जो लपून आहे बाहेर या, नंतर सगळ्यांनाच मारू. त्याचा आवाज इतका क्रूर होता की माझ्या अंगावर शहारे उभे झाले. मी मुलांना आणखी जवळ ठेवले. माझ्या मनात एक भीषण थरकाप भरून आला. मी दूर दूर पाहत होते, पण डोळ्यांसमोर कायम राहुलचं मृत शरीर होतं आणि सुरक्षा रक्षक अजूनही विकृत तेजात दिसत होते. तेवढ्यात माझी नजर एका तिसऱ्या कुटुंबाकडे गेली. विजय सिंग. ते आपल्या पत्नी मेघासोबत स्टॉलजवळ थांबले होते. विजय एक नेव्ही अधिकारी होते. त्यांच्या चेहऱ्यावर सैन्याची शिस्त स्पष्ट दिसली. मेघा त्या टेंटजवळ होती. तिच्याबरोबर त्यांची सासू. विजयने शौर्य दाखवून टेंट बाहेर पाऊल टाकलं. त्यांचे पाऊल जड पण ठाम होते. ते सुरक्षा रक्षकाकडे गेले आणि ठामपणे म्हणाले, मी लेफ्टनंट विजय सिंग आहे. थांबा आणि बोला, तुम्ही काय करत आहात? त्यांच्या बोलण्यात अधिकार होता. जणू परिस्थिती हाताळून घेता येईल असं त्यांनी आत्मविश्वास आणला. मला वाटलं कदाचित त्यांचा आवाज प्रभाव टाकेल, कदाचित ते सुरक्षा रक्षक थांबतील. परंतु त्या पुरुषाने त्यांना पाहताच त्यांच्या ओठावर उगवलेली हृदयहीन संवेदना निघून गेली. त्याने विजयला रायफल फोकस केली आणि शांतपणे म्हणाला, जाऊन सरकारला सांगा आपण हेच केलं. त्याच्या शब्दात अशी थंड निर्मम भावना होती, जणू तो एका संदेशने सारा संसार दाबून ठेवू इच्छित होता. विजय काहीही बोलू शकत नाही. त्याच वेळी गोळ्या पडू लागल्या. दोन्ही गोळ्या, एक त्याच्या छातीत, दुसरी खांद्यात. ते जमिनीवर कोसळले. त्यांचं शरीर बर्फावर लुळकलं. मेघाची ओरड ती घाटीवर गाजली. विजय. ती धावत गेली. तिच्या चेहऱ्यावर दरवळ आणि वेदना स्पष्ट होती. आपला नवरा तिच्या कुशीत घेऊन ती ओरडली, तुम्ही मला पण मारू शकता. आता माझ्या जगण्याचा काय अर्थ? तिच्या आवाजात तीच वेदना होती ज्याने माझा मानस स्पंदत झाला. मी अनन्या आणि आरवला घट्ट धरलं. जणू या वेदनेपासून त्यांना बचावू शकणार आहे असं वाटत होतं. परंतु सुरक्षा रक्षकांनी मेघाला दुर्लक्ष केलं. त्याने रायफल उचलली आणि तो पुन्हा पुढे गेला. जणू अजून काही काम बाकीच आहे. माझी नजर राजूवर गेली. आमचा घोडेवाला. त्याचा चेहरा दाटून होता. आधी तो आपली गाणी आणि कथा सांगत हसत होता. आता तो फक्त स्वतःलाच सांभाळत एका कोपऱ्यात जाऊन उभा होता. मी पाहिलं, त्याने एक लहान मुलगा बर्फात रडत पाहिला. कदाचित 10-12 वर्षांचा. आईवडिलांपासून दूर. राजूने विलंब केला, पण त्यानंतर धैर्य दाखवत तो त्या मुलाला घेऊन एक टेंट जवळ नेत होता, जेना कसोटीपासून वाचवायला. पण सुरक्षा रक्षकांनी ते पाहताच आणि त्याने थेट गोळी दाखवली. राजूची छाती फाडली. तो आपल्या कमरेवरून बर्फावरच लुढकला. राजूच्या डोळ्यांची स्थिती पाहिली. ती अजिबात उठवता येणारी नव्हती. चेहरा तोच साधा, कर्तव्यमय.
तो माणूस ज्याचं जगणं घोड्यांसाठी आणि घरासाठी चाललं होतं, आता तोही नभात गेला. माझ्या हृदयात एक नवीन जखम उभी राहिली. राजूने कोणाचा अपाय केला होता? तो फक्त गरीब मेहनती शेतकरी होता. मी डोळे झाकून घेतले, कारण आता अधिक वेदना सहन होणार नाही. वर्दीधारी अजूनही घाटीवर फिरत होते. रायफल उचललेल्या त्यांच्या चालण्यात नेहमीसारखी अटळ शांतता होती. मी पाहिले की काही लोक अजूनही झाडांच्या मागे व टेंटखाली लपून होते. काहींचे हुंदके ऐकू येत होते, तर काही पूर्णपणे शांत थांबले होते. माझ्या मनात अनंत प्रश्नांचा गोंधळ उठला. हे लोक खरे कोण आहेत? त्यांनी केवळ पुरुषांचे नाव कशासाठी विचारले? आपल्या सरकारला जाऊन सांगायचं हे म्हणणं म्हणजे काय? मी अनन्या आणि आरवला पाहिले. त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण ते शांत होते. मी त्यांना ओठाशी हवेत म्हणाले, बेटा, घाबरू नको, आपण सुरक्षित आहोत. माझा आवाज खोल गेला होता, कारण मला शुद्धच नाही की मी ते खऱ्या अर्थाने समोरून वाचवू शकेन. तिची नजर मेघाकडे गेली. ती अजूनही विजयच्या बर्फावर तडपलेल्या देहाजवळ बसून होती. नेहा विवेकच्या समोर होती आणि रोहन तिच्या कुशीत थरथर करताना बसला होता. राहुल, विवेक, विजय, राजू सगळे गेले. माझ्या अंतरंगी म्हणजे जुना अंबर कोसळून गेला होता. पण मागे मला स्मरण करून दिलं होतं, ही लढाई अजून संपलेली नाही. मी डोळे मिटले. राहुलच्या त्या शेवटच्या हसण्याची सात्विक स्मृती अंगाविषयी भरून आली आणि मी ठरवले, मी माझ्या मुलांना वाचवणार. सुमारे अर्ध्या तासासाठी गोळ्या आणि भयभीत वातावरणाने घाटी थरथरीत ठेवली. मग सळसळती शांतता आली. ही ज्या शांततेची अपेक्षा केली नाही तीच. मी अजूनही दगडांच्या मागे बर्फावर थरथर करत बसलेले, मुलांचा श्वास सुंगत, पण वर्दीधारी गायब होते. माझ्या बाजूला बर्फ आणि जीवन शून्य वेदनेने रंगलेली होती. राहुलचा निर्जीव देह, बंद डोळे, विस्फोट. विवेक, ज्याचं हसू अलीकडेपर्यंत वाटांना भरलेलं होतं, आता मृत अवस्थेत. विनोदजी, विजय, राजू सर्व गेले आणि तो निरागस मुलगा जो संसाराला वाचवण्यासाठी उभा होता. बर्फ आता रक्तात मिसळला. पहिले जे काही प्रकाशात वाटलं त्यात आता भय आणि मृत्यूचा रंग जाळलं. माझी डोळे त्या दृश्याकडे हादरून पाहत होते आणि मुलं अनन्या आणि आरव जणू माझ्या उराशी धरून रडत होते. नेहा, रोहनसह मी बोलायला गेली, पण शब्द हरवले. माझा स्वतःचा श्वास ओरडत होता, आता काय करावे असं प्रश्नचिन्ह होतं. लोक जे लपलेले होते थोड्याशा नियंत्रणाने बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरटपणा, अविश्वास होते. काही हवं घेत होते, जणू अजूनही विसरू शकले नाहीत की जीव वाचलाय. एक वृद्ध जोडपे उत्तरेकडून एकमेकांत गुंडाळून रडत होते. साक्षी, विनोदजींची मुलगी, वडिलांच्या देहाजवळ बिनशब्द बसलेली, डोळे कोरडे. घाटीचा आकाशही भयात थरथरला. अनेक तासांनी पोलीस आणि सेनेचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या बुटांच्या आवाजाने आणि रेडिओच्या खरखराटाने तो मृत्यूबाण उडवणारा सन्नाटा तुटला. त्यांनी जखमींना स्ट्रेचरवर ठेवून हलवायला सुरुवात केली. अनेक जण, ज्यांना फक्त किंचितच जखम होत्या, ते त्यांच्या कुटुंबियांना शोधत होते. एक सैनिक आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही ठीक आहात का? मी त्याकडे आजूबाजूने पाहिले, पण होठ कठोर अडखळले. ठीक. माझं जीवनच खंडित झालं होतं. नंतर मला कळालं की 28 लोक मरण पावले, तर 20पेक्षा अधिक जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि तामिळनाडूतील पर्यटक होते. इतकेच नव्हे, तर एक नेपाळ आणि एक UAE नागरिकही या हल्ल्यातील शिकार झाले. पण माझ्यासाठी हे फक्त आकडे नव्हते. माझा राहुल, त्याचं हसणं अजून कानात गुंजत होतं. माझा विवेक, ज्याच्या स्वप्नांच्या कसव्याला मी बारकी गोद घातली होती. माझा राजू, ज्याच्या साधेपणाने मी भारावली होते. हा माझ्या आयुष्याचा शेवटचा अध्याय होता. सेनेने आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवले. अनन्या आणि आरव माझ्या जवळ होते, पण त्यांच्या डोळ्यात काश्मीरची रात्रंदिन खुर्ची नावाची चमक संपली होती. मी त्यांना मिठी मारली, पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे माझ्या ओठांना थांबवत होती. आरव म्हणाला, मम्मी, पापा परत येणार नाही का?
याच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात आणखी अश्रू वाहू लागले. नेहा आणि रोहनही आमच्यासोबत होते. नेहाने मला म्हणाली, दीदी आता काय उरले आहे? मी तिला हात धरून म्हणाले, सगळं ठीक होईल. पण काय म्हटलं होतं? राहुलची शेवटची मुस्कान, गोळींचे आवाज आणि संपूर्ण नीरवतेचं भय, ही घटना माझ्या मनात दाटली होती. नंतर तपास सुरू झाला. काही दिवसातच बातमी आली, हा सर्व TRF द रेजिडेंट्स प्लांट्स नावाच्या दहशतवादी संघटनेचा हल्ला होता. मास्टर माइंड सैफुल्ला खालिद पाकिस्तानमध्ये लपलेला होता. पोलिसांनी 3 दहशतवाद्यांच्या, आसिफ, सुलेमान आणि तल्लाचे फोटो जारी केले. टीव्हीवर त्या स्केचची चर्चा होती. पण माझ्यासाठी हे फक्त फोटो नाही, ही आमच्या प्रिय व्यक्तींची हत्या होती. राहुलला का मारलं? त्याचं नाव राहुल शर्मा होतं म्हणून का? विवेकचा काय दोष होता? राजूचा त्याच्या आत्तापर्यंत किती चांगले गुण पडले. मात्र पोलिसांच्या शब्दात प्रत्येक उत्तर अस्पष्ट आणि तुटलेलं होतं. माझ्या दृष्टीने हा सर्व फक्त नाव, फोटो, संघटना नव्हे, माझ्या पतीचा, माझ्या भावाचा जगभर गेलेले व्यक्तिमत्व होते. काश्मीरचा तो स्वर्ग आता माझ्यासाठी नरक झाला होता. तेथे बर्फ मुलांच्या हसण्यात चमकत होता. आता तो रक्ताने लाल रंगला. मी दिल्लीत परत आली, पण घरी नाही. तो छोटासा फ्लॅट जिथे राहुलची आठवण होती, आता मृत्यूबाणाने शून्य झाला होता. त्याच्या कपाटातलं पांढरट टी-शर्ट, त्याचा निळा मग आणि ते जुने सोफे, सगळं त्याची अनुपस्थितीची आठवण करून देत होते. मला रात्री झोपता येत नव्हते. राहुलचं शेवटचं हास्य, त्याची शरारती आणि प्रेमळ वागणं, सर्व स्मृतींनी मी भरायची. आणि माझ्या 2 लहान मुलांना अजूनही रात्री भीती वाटते. अनन्याच्या छोट्या आवाजात, मम्मी पापा कुठे आहेत? ती आवाज माझ्या हृदयाला चाकूच्या धाराने चिरत होती. मी तिला मिठी मारत होते, पण तिच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नव्हते. नेहा आणि रोहन पण दिल्लीत होते. हे जाणून वेदना वाढली. नेहाचा चेहरा बदललेला होता. त्यांच्या डोळ्यात माझ्यासारख्याच वेदना होत्या. रोहन, जो आधी अनन्या आणि आरवच्या सोबत हसत खेळत असायचा, आता अज्ञात शांततेत होता. राजूच्या कुटुंबाची बातमी आली तेव्हा वेदना आणखी दाट झाली. त्याची बहीण आता कोणावर आधार ठेवणार? मी त्यांना मदत करू इच्छित होते, पण माझी वेदना इतकी वाढून गेली की मी काहीही करण्यास सक्षम नव्हते. परंतु त्या अंधाऱ्या वेळेत काश्मीरी लोकांच्या माणुसकीने मला जणू एक नवीन प्रकाश वाटला. जर आपण पहलगामहून श्रीनगरला परतलो तेव्हा तेथे लोक आमच्यासाठी जेवण, ब्लँकेट आणि गरम कपडे देत होते. एक वृद्ध काश्मीरी स्त्री, आम्ही तिला बेगमजी म्हणत, तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, बेटा, हे जम्मू काश्मीरचं वास्तव नाही. हे ते लोक आहेत जे आमच्या स्वर्गाला नरक बनवू इच्छितात. तिच्या डोळ्यात स्नेह होता, पण तेवढ्या खोल वेदनेची झड होती. त्यांच्या मुलाने, नसीरने आम्हाला सुरक्षितरित्या हवाई अड्ड्यापर्यंत पोहोचवले. मार्गात त्याने राजू, माझा मित्र होता, तो परमस्त माणूस होता, असं म्हटलं. त्याच्या आवाजात मानवता होती. श्रीनगरची एक स्थानिक हॉटेल मालक गुलाम हसन, त्यांनी आम्हाला मोफत गेस्ट हाऊस दिलं. आपण तर आमचेच पाहुणे आहात. त्यांच्या पत्नीनं मुलांना गरम दूध व काश्मीरी कहवा दिला. दरम्यान हॉटेलपर्यंत येणारा एक काश्मीरी ड्रायव्हर मुलांशी बोलून त्यांना हसवण्याचा प्रयत्न त्याने केला. या लहान क्षणांनी माझं तुटलेलं हृदय थोडंसं जपलं. दिल्लीत परत आल्यावर माझ्या शेजाऱ्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी मला पाठिंबा दिला. रीना, माझी मैत्रीण, दररोज येऊन मुलांसोबत वेळ घालवत असे. माझे सासू सासरे स्वतः दुःखाच्या गर्गेत असूनही मला माझ्या वडिलांसारखे आधार देऊ लागले. सासू म्हणाली, जिया, राहुल तुम्हाला आणि मुलांना खुश पाहू इच्छित होता, त्यासाठी तुम्ही जगा. त्यांच्या बोलण्याने मला थोडासा आधार मिळाला. पण राहुलचं स्थान कुणीच पूर्ण करू शकणार नाही. या घातक हल्ल्याने मला शिकवलं आहे, नफरत आणि हिंसा एकदाही विजय मिळवू शकत नाही, पण काश्मीरच्यांचं प्रेम, व्यक्त केलेली मानवता आणि सहिष्णुता, तीच खरी ताकद आहे. गोड्या माणसाच्या विश्वाला घेऊन जातात, पण मानवतेला कधी मारू शकणार नाहीत. ही घटना शिकवते की प्रेम आणि एकता
मानवी एकात्मतेचं अस्तित्व कधीच मिटत नाही. संदीप अक्षरशः म्हणत होता, तुम्ही हिंसा करताना जीव घेऊ शकता, परंतु मानवाला नव्हे. तुमची भीती निर्माण होऊ शकते, पण आमची हिंमत नाही. नफरत तुमच्या अस्तित्वाला कधीच पराजित करू शकणार नाही. प्रेम, मानवता, एकता हेच खरं अस्त्र आहेत हे हिंसेच्या वाळवंटातल्यांविरुद्ध. मी अजून रोज त्यांची स्मृती वागणूकसह आठवते. शब्द आता माझ्यासाठी नरकीय आठवणी आहेत, पण मी फक्त त्यांच्या मुलांसाठी जीवित आहे. हीच माझी प्रेरणा आहे. तरीही माझ्या मनात एकच प्रश्न आहे, राहुलला का मारलं? उत्तर कोठे? याच वेदनेसाठी मी आता लढते रोज. मित्रांनो, ही गोष्ट सांगताना माझ्या मनावर जे काही उमटलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी आधार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा भाग बना. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.